अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यात मोठी पोलीस कारवाई करण्यात आली आहे। MSCB सबस्टेशन फोडून ट्रान्सफॉर्मर ऑइल आणि कॉपर कॉइल चोरी करणाऱ्या सराईट आरोपींच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे। या कारवाईत तब्बल 5,72,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। शेवगाव तालुक्यातील गदेवाडी येथील MSCB सबस्टेशनमध्ये 22 एप्रिलच्या मध्यरात्री धक्कादायक चोरीची घटना घडली होती। चोरट्यांनी सबस्टेशनवरील वॉचमनला मारहाण करत ट्रान्सफॉर्मर फोडला आणि त्यातील कॉपर कॉइल तसेच ट्रान्सफॉर्मर ऑइल चोरून नेले होते। या घटनेनंतर स्थानिक गुन्हे शाखेने तपासाची चक्रे वेगाने फिरवत सापळा रचला आणि बीड जिल्ह्यातील भीमा मस्के याच्यासह त्याच्या 2 साथीदारांना अटक केली। धक्कादायक बाब म्हणजे मुख्य आरोपी भीमा मस्के याच्यावर महाराष्ट्रभरात तब्बल 50हून अधिक गुन्हे दाखल असल्याची माहिती तपासात समोर आली आहे। पोलिसांनी आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली स्विफ्ट कार, मोबाईल फोन, कॉपर कॉइल आणि चोरीसाठी लागणारे इतर साहित्य असा एकूण 5,72,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। या प्रकरणाचा अधिक तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू असून या टोळीने आणखी कुठे अशा प्रकारचे गुन्हे केले आहेत का याचा शोध घेतला जात आहे। शेवगाव पोलिसांच्या या मोठ्या कारवाईमुळे परिसरातील वीज यंत्रणांवर डोळा ठेवणाऱ्या चोरट्यांना मोठा धक्का बसला आहे। पुढील तपासात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। तर या होत्या आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या। अधिक अपडेटसाठी पाहत रहा आम्ही निवासकर न्यूज। धन्यवाद।